नमस्कार मंडळी. आज या केकमध्ये मी अमूल बटर किंवा तूप न वापरता हा केक केलेला आहे. तरीसुद्धा चवीला काहीच कमी पडलेला नाही आहे आणि जाळीसुद्धा त्याला तितकीच छान आली आहे आणि अगदी हलका असा बनला आहे. टेस्ट एक नंबर अशी झाली आहे बघा. आणि जाळी तुम्ही बघाल तर एकदम बारीक बारीक अशी, खूप हलका, त्याला वजन अजिबात नाही आहे. इतका सुंदर हा केक आहे. मी जास्त त्याला दाबू शकत नाही कारण मी तुम्हाला गरमागरम असतानाच दाखवलेलं आहे. आणि आपल्याकडे घरामध्ये जे साहित्य आत्ता आहे त्याच्यापासूनच आपल्याला हा केक तयार करायचा आहे. तर मग बघूया आपण मी हा केक कसा तयार केला आहे ते. सर्वात आधी तर आपण गॅसवर हे इडलीचं पात्र ठेवायचं आहे आणि त्याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं. जे आपण घरात जेवणासाठी वापरतो ना तेच मीठ आहे. ते थोडंसं पसरवून घेतलं आणि त्याला मी झाकण लावून ठेवून दिलं आहे मंद आचेवर. तोपर्यंत आपण केकची तयारी करूया. तर मी याच वाटीने सगळं साहित्य मोजलं आहे. तर साखर मी 1 वाटी घेतली आणि ते मिक्सरमधून बारीक अशी वाटून घेतली आहे. आता मोठं मी भांडं घेतलं आहे. आता बघा, मी तुम्हाला जे प्रमाण सांगितलं आहे ना, तुम्हाला जर लहान केक करायचा असेल, कमी करायचं असेल तर याचं अर्धं साहित्य वापरा. तर आता त्याच वाटीने मी दही घेतलं आहे. दही ना ताजंच घ्यायचं, म्हणजे रात्री लावलेलं दही आहे ना तेच घ्यायचं आहे. तर बघा, ते आपल्याला ना पाव वाटी दही घ्यायचं आहे. जर का तुमच्याकडे दही नसेल ना तर पाव वाटी दूध, त्याच्यामध्ये थोडंसं दही रात्री लावून ठेवा. तर दुधापासून दही बनून जाईल आणि सकाळी तुम्ही केक बनवू शकता. तर आता मी हे पाव वाटी दही घेतलेलं आहे. हे दही ना थोडंसं फेटून घ्यायचं, म्हणजे त्याच्या गुठळ्या वगैरे राहता कामा नये ना म्हणून. आणि आंबट ताक अजिबात, म्हणजे दही घ्यायचं नाही अजिबात, नाहीतर मग आपल्या केकची टेस्ट बिघडून जाईल. आणि सध्या खूप गरमी आहे तर ह्याची काळजी नक्की घ्या. रात्रीच लावलेलं दही सकाळीच वापरा किंवा सकाळी केलेलं दही ते तुम्ही संध्याकाळी वापरू शकता. याच्यापेक्षा जास्त वेळाचं ताक वापरू नका. तेल घेतलेलं आहे मी. तर तेल मी अर्धी वाटी घेतलेली आहे आणि छोटा चमचा जो आहे ना तो पाव चमचा मीठ नक्की टाका. आणि 1 वाटी दूध घेतलं आहे. बघा, अमूल बटर किंवा तूप याच्याऐवजी मी तेल वापरलं आहे. तर तेल वापरलं तरीसुद्धा तुमचा केक तितकाच चांगला बनेल. तर मला एका ताईने कमेंट केली होती की ताई, तूप किंवा अमूल बटर आपल्याला परवडत नाही, तर त्याच्याऐवजी काय टाकायचं. तर मग मी आता तुम्हाला ते सांगितलं आहे. आता आपल्याला हे इतकं फेटायचं आहे ना की ते एकदम क्रीमी झालं पाहिजे. म्हणजे तेल वेगळं साखर वेगळी असं न राहता तेल त्याच्यामध्ये एकदम मिक्स झालं पाहिजे. क्रीम दिसलं पाहिजे ते अगदी. इतकं आपल्याला छान फेटून घ्यायचं आहे. आता मी मैदा घेतलेला आहे 2 वाट्या. मी 2 वाट्याच्या प्रमाणामध्ये केलेलं आहे ना, तर तुम्हाला जर याच्यापेक्षा कमी करायचं असेल तर याचं सगळं साहित्य तुम्ही अर्ध्या प्रमाणात घ्या. तर झालं, मग तुमचं केक आणखीन थोडेसे होतील. आणि आता आपल्याला हा केक सगळा, म्हणजे हे जे मिश्रण आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याला ना एकाच दिशेत आपल्याला फिरवायचं आहे, जेणेकरून त्याच्यामध्ये हवा बसेल. आणि म्हणून जर का दुसऱ्या बाजूने जर तुम्ही केलंत ना तर आपला केक हलका होणार नाही, तो ना असं घट्ट असा होईल. कारण त्याच्यामध्ये हवाच बसणार नाही ना, सगळी हवा निघून जाईल. तर त्याच्यामुळे म्हणून दोन्ही बाजूने न फिरवता एकाच बाजूने फिरवायचं आहे. जसं की आपण इडली डोश्याचं पीठ पण करताना एकाच दिशेने फिरवायचं आहे. म्हणजे कोणतीच वस्तू करताना आपण दोन्ही बाजूने न फिरवता एकाच दिशेने फिरवायची असते, म्हणजे कोणताही ती तुमचा पदार्थ असू देत. आता तुम्हाला दिसत असेल की मी दोन्ही हाताने फिरवते, तर दोन्ही हाताने न फिरवता माझा कॅमेरा जो आहे ना, फ्रंट कॅमेरा आणि बॅक कॅमेरा करून असं मी शूटिंग करते. मग त्याच्यामुळे असं तुम्हाला वाटतं. कधी कधी मला बऱ्याच जणांचे कमेंट असते की तू लेफ्टी आहेस का. तर नाही, माझा कॅमेरा मी कधी बॅक करते कधी फ्रंट करते ना, त्याच्यामुळे तुम्हाला तसं वाटतं. आता मी मिल्क पावडर घेतलेली आहे 4 चमचे. जर तुमच्याकडे नसेल ना तर नाही टाकली तरी चालेल. आणि पण ही मिल्क पावडर ना इतकी काही महाग मिळत नाही. 10 रुपयाला पॅकेट मिळतं ना, ते 1 पॅकेट तुम्ही टाकलत ना तरीसुद्धा चालेल. तर आणि मैद्याचं सुद्धा तुम्हाला सांगते, जर का तुम्हाला मैदा टाकायचा नसेल, मैदा बाहेरून आणावा लागेल, तर त्यापेक्षा तुम्ही गव्हाचं पीठ जरी टाकलत ना तरीसुद्धा तुमचा केक तितकाच छान होईल. आणि गव्हाच्या पिठाचा खरंच केक खूप छान बनतो. आता कोको पावडर पाव कप घेतला आहे. बेकिंग पावडर आहे ही, ती 1 चमचा आणि बेकिंग सोडा पाव चमचा घेतला आहे. आणि हे ड्राय मिक्स आहे ना ते छानपैकी चाळून घ्यायचं. चाळल्यानंतर गुठळ्या मोडायला लागत नाही, म्हणजे त्याच्यात गुठळ्या असतील ना ते निघून जातात. म्हणून ज्यावेळी आपण मैदा टाकला ना तेव्हाच हे कोको पावडर आणि बेकिंग पावडर बेकिंग सोडा टाकून घेऊन ते करू शकत होतो, म्हणजे बाकीची कामं वाचली असती. पण माझं काय झालं, मी एक वेगळी रेसिपी करणार होते, पण नंतर मला खूपच लेट व्हायला लागला. मग मी आहे तोच केक केला. तर म्हणून माझ्याकडून असं झालं. जर तुम्हाला तसंच करायचं असेल तर करा, पण नाहीतर तसं काही चुकायला नको म्हणून जसं मी सांगितलं तसं केलं तरी चालेल. तर आता जो आपण साहित्य टाकलं आहे ते आता मिक्स करून घेऊया. आणि ना मिक्स करता नंतर माझ्या लक्षात आलं की आपल्याला जरा दूध कमी पडलेलं आहे. दूध आहे ना एकत्रच खूप जास्त टाकू नका. काय होतं माहिती आहे का, पातळ झालं ना मग लवकर केक होत नाही आपला. म्हणजे तो पसरत राहतो आणि खूप वेळ शिजवला तर तो कडक होऊन जातो. म्हणजे खूप चुका होतात केक करताना. म्हणून ना लगेच खूप जास्त आधीच दूध वगैरे टाकून घेऊ नका.
तर आपल्याला लागेल तसंच घ्यायचं. म्हणून मी आता अर्धी वाटीपेक्षा जरा कमीच मला दूध लागलं आहे. मग ते दूध पण टाकल्यानंतर अजून मिक्स करून घ्यायचं. काम जास्त पडलं ना तरी चालेल, पण आपली रेसिपी बिघडायला नको ना, म्हणून सांगितलं. तर आता हे दूध जे आहे ते तुम्ही त्याच्यामध्ये आता छानपैकी आपण मिक्स करून घ्यायचं. आणि जसं रिबिनसारखं आपलं मिश्रण आहे ना ते पडलं पाहिजे. तर तसंच आपलं मिश्रण झालं पाहिजे. जास्त पातळसुद्धा नाही झालं पाहिजे, जास्त घट्ट पण नाही झालं पाहिजे. म्हणजे बघा असं मिश्रण आपलं पडलं पाहिजे. असं पटकन नाही पडलं पाहिजे किंवा एकदम खूप सरसरीत पण नाही झालं पाहिजे. तर जे आहे ते मी बरोबर प्रमाण सांगितले, पण तरीसुद्धा तुम्हाला कदाचित दूध कमी किंवा जास्त लागू शकतं, कारण पिठावर असतं ते कधी. आता मी ग्रीस करून घेतलेलं आहे, म्हणजे थोडंसं ऑइल लावून घेतलेलं आहे आपल्या या इडली पात्राला. आणि इडली पात्रामध्ये गेल्या वेळी मी तुम्हाला जेव्हा केक दाखवला होता तर तो मी इडलीसारखा वाफलवला होता ना, म्हणजे इडलीसारखा केला होता. आज मी तो जसा आपण केक करतो ना तसंच, पण इडली पात्रामध्ये करणार आहे. आणि काय झालं ना, परत ना मी रेसिपी करताना मग अशी गडबड होते. थोडंसंच तुम्ही मिश्रण टाका. जसं की ना मी छोटासा चमचा घेतला आहे, म्हणजे आपला जो वरणाचा असतो ना तो माझ्याकडे छोटा आहे. तर तोच एक टाकला तरीसुद्धा मला चाललं असतं. म्हणजे इतकंच मिश्रण टाका, याच्यापेक्षा जास्त टाकू नका, नाहीतर खूप अशी इडली ना पसरते. तर माझ्याकडून तसंच झालं, पण माझ्याकडून तशी चूक झाली नसती. पण नंतर मग मुलांचं चाललेलं की आई त्याच्यामध्ये चॉकलेटचं क्यूब पण टाक ना, म्हणजे छोटे आहे चॉकलेट तर टाक. तर मग मला त्याच्यावर, म्हणजे मी इतकंच टाकणार होते. हे सगळं मिश्रण जे मी टाकलं आहे ना ते बरोबर आहे. तर तुम्ही तितकंच टाकून घ्या, याच्यापेक्षा जास्त टाकू नका. नाहीतर मग तुम्हाला आता दाखवते मी कसा तो खूप जास्त पसरतो केक. मग आता मुलांनी सांगितलं त्याच्यामध्ये परत केकमध्ये चॉकलेट टाक. तर माझ्याकडे होतं म्हणून मी ते छोटे क्यूब आहेत ना, बघा पूर्वाने मला ते कापून दिले. मग मी ते टाकले. मग त्याच्यावर मग परत आपल्याला मिश्रण टाकावं लागणार. मग त्याच्यामुळे ते केक पसरतो. मग जितकं मी तुम्हाला ते मिश्रण दिलं आहे ना तितकंच जर तुम्ही केलं ना तर तुमचा केक इतका सुंदर होईल ना, माझ्यापेक्षा जास्त छान तुमचा केक होईल. तर आता मी एकदा मिश्रण याच्यावर टाकलं तर ते मला खूप जास्तच वाटत होतं. मग मी नंतरच्या जेव्हा परत दुसरी प्लेट लावली ना, मग त्याच्यावर मी मिश्रण वरून नाही ओतलं, म्हणजे याच्यामध्ये नाही ओतलं मी, आणि याच्यावर ओतलं होतं. मग त्याच्यामुळे ना ते जास्त पसरलं होतं. पण केक तर टेस्टला छान झाला होता, त्यातबद्दल काही नाही. पण या वाटीमध्ये जेव्हा मी केला ना तेव्हा तो केक मला खूप जास्त आवडला. मला वाईट वाटते का की या वाटीतून जेव्हा मी काढत होते ना तो ना माझ्याकडून रेकॉर्ड झाला नाही. म्हणजे तो काढताना इतका छान मी काढला होता ना, पटकन निघाला तो. बाजूच्या कडा मोकळ्या झाल्या, लगेचच्या लगेच मला तो काढता आला. काय होतं ना, मला पूर्वाच्या फोननी ना मी कधी रेकॉर्ड करते. जर मोठी व्हिडिओ असेल ना तर त्याने रेकॉर्ड करते. मग तिचा फोन नवा असल्यामुळे ना कधी माझ्याकडून काय होतं, कॅमेरा चालू झाला आहे हे माझ्या लक्षात येत नाही. कधी तो बंद करून मी शूटिंग करते, असं चूक होते माझ्याकडून. म्हणून ना काही गोष्टी मी टाकल्या तर ना लक्षात नाही राहत की मी हे शूट केलं आहे की नाही, असं होतं माझ्याकडून. आणि तुम्हाला आणखीन केकची टेस्ट वाढण्यासाठी सांगते की कधी पण ना मीठ टाका. मी मीठ टाकलं होतं, तुम्हाला दाखवलं आहे मी, पण सांगताना सांगायचं बहुतेक राहून गेलं आहे. तर म्हणून आहे ना पाव चमचा मीठसुद्धा टाका, त्याने ना आणखीन जास्त टेस्ट छान लागते केकची. आणि आता केक माझा खूप मस्त असं छान बेक झालेला आहे. आणि या केकमध्ये ते टूथपिकला लागलेलं आहे ना, ते आतमध्ये चॉकलेट आहे ना ते लागलेलं आहे. आणि बघा हा जे मिश्रण वरून एक्स्ट्रा नाही टाकलं ना, बघा हे जास्त टाकलेलं आहे ना ते खूप जास्तच फुगल्यासारखं दिसतं. आणि आता हा जो केक आहे ना, जो खाली लावली होती ना ती प्लेट आहे. मग त्याच्यामुळे ही थोडीशी म्हणजे चांगलं खरपूस असा केक बेक झालेला आहे. आणि दुसरासुद्धा छानच झाला, म्हणजे वरची प्लेटसुद्धा तितकीच छान झाली आणि हे सुद्धा खूप छान झाले. आणि केकसुद्धा खूप असा ना सॉफ्ट झालेला आहे. आणि तो ना मी आता बघा काढताना ते सुद्धा जरा माझ्याकडून ना रेकॉर्ड झालं नाही, म्हणजे मी जे केलेलं आहे ना ते माझ्याकडून रेकॉर्ड झालंच नाही. आणि या वाट्यांमधून काढताना सुद्धा ना रेकॉर्ड झालं नाही. तर तशी माझ्याकडून जराशी चूक झाली, पण नेक्स्ट टाईम बघू. आणि हा इतका छान केक मी केलेला आहे आणि तुम्हीसुद्धा नक्की करून बघा. तुम्हालासुद्धा आवडला तर नक्की मला कमेंट करून सांगा. आणि केक थंड करायला ठेवा, थंड झाल्यानंतरच डिमोल्ड करा, नाहीतर काय होतं मध्येच केक तुटतो ना म्हणून. आणि मी ना तो थंड होण्याआधीच ओपन केला आणि तुम्हाला तो दाखवते आहे. मला खूपच घाई झाली होती आणि इतका छान झाला होता ना, खरंच खूप छान झाला होता. तुम्ही नक्की करून बघा, अजिबात तुमचं चुकणार नाही. स्टेप बाय स्टेप जसं सांगितलं ना तसं करा. आणि तो गरम असल्यामुळे ना मी तुम्हाला जास्त दाबून दाखवलेला नाही आहे. चला तर मग बाय.